हे हाय एव्हरीवन, कसे आहात सगळे? आय होप सगळे मजेत असाल. आय नो दॅट की पोर्टफोलिओ खूप जास्त निगेटिव्ह चाललाय. डेली निगेटिव्ह रिटर्न्स बघायला भेटतात. मार्केट थांबतच नाहीये, डेली पडतंय. आता खूप जास्त लोक टेन्शनमध्ये आहेत आणि खूप लोकांचे क्वेश्चन्स आहेत की सर आता पोर्टफोलिओ तो निगेटिव्ह जातो तर आम्हाला काय करता येईल, आणि म्हणूनच पब्लिक डिमांडवरती व्हिडिओ बनवतोय. आणि व्हिडिओ जो आहे तो ऑब्वियस तुम्हाला जे आहे की पोर्टफोलिओला कसं मॅनेज करता येईल आणि खूप जास्त इम्पॉर्टंट आणि व्हॅल्युएबल व्हिडिओ असणार आहे. हा आपला चॅनल आहे, ज्यांनी पण सबस्क्राईब नसेल केला सबस्क्राईब करून घ्या. चॅनलवरती जे पण व्हिडिओज आतापर्यंत आपण पोस्ट केलेत ना, सगळेचे सगळे व्हिडिओ 100% लॉजिक सोबतच व्हिडिओ बनवलेले आहेत. असा कुठलाही व्हिडिओ तुम्हाला दिसणार नाही की ज्याच्यामध्ये प्रॉमिस केले की डेलीचे 5,000 कमवा, 10,000 कमवा, असल्या गोष्टी तुम्हाला एक सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती बघायला भेटणार नाही. 100% लॉजिक शेअर करतो आपण, आणि आजच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला 100% लॉजिकच बघायला भेटतील. एकच रिक्वेस्ट आहे की व्हिडिओ जो आहे तो खूप जास्त व्हॅल्युएबल आहे. आणि कसं असतं माहिती आहे का, मार्केट आज पडतं तर उद्या पण पडणार, नेहमी पडत राहणार, कधी ना कधी क्रॅश होत असतं मार्केट. हे मार्केटचं नेचर आहे. तर हा जो व्हिडिओ आहे ना एव्हरग्रीन आहे. लॉजिक्स तुमच्यासोबत राहतील कायमस्वरूपी, आणि लॉजिक्स इम्पॉर्टंट असतात. सो लॉजिक्स समजून घ्या काय आहेत, आणि हेच लॉजिक्स तुम्हाला पुन्हा पण कामाला येणार आहेत. लॉजिक्सवरती फोकस करायचे, आणि लॉजिक शिकायचं म्हणलं की आपल्याला बेसिकपासून जावं लागतं. व्हिडिओ अजिबात पळवू नका, 1 मिनिट सुद्धा पळवू नका इकडे तिकडे. मी व्यवस्थित सांगण्याचा प्रयत्न करेन. खूप ट्रिकी गोष्टी आहेत ह्याच्यामध्ये, पण मी एकदम इझी म्हणजे सगळ्यांना समजेल ह्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न करेन. सो अजिबात न पळवता व्यवस्थित बघायचं आहे. आणि पोर्टफोलिओ पडताना टेन्शन घेऊ नका. आपण कसं मॅनेज करायचं हे आज आपण शिकतोय. ओके, आपण निफ्टीचा चार्ट ओपन करूया आणि फायनली पोर्टफोलिओला कसं मॅनेज करायचं ते आपण जाणून घेऊया. चला, सो निफ्टीचा आपण इकडे चार्ट ओपन केलाय, आणि आता जी प्राइस चालली ती अराउंड 23,000च्या आसपास आपण चाललोय, म्हणजे खूप जास्त निगेटिव्ह चाललोय. जर ऑल टाइम हाय पासून बघितलं ना तर ऑलमोस्ट मला वाटतं 11-12% आपण काहीतरी डाऊन आहे आता. तुम्हाला मी एक इम्पॉर्टंट गोष्ट सांगू का? ओके, की आपण डेली लाईव्ह स्ट्रीम करत असतो, आणि आजच्या पण लाईव्ह स्ट्रीममध्ये तेच झालं की भरपूर लोक बोलले सर पोर्टफोलिओ निगेटिव्ह जातोय आणि मग काय करता येईल ह्या गोष्टीला. तर मी हीच गोष्ट तुम्हाला सांगेन की फायनली आपण डेरिव्हेटिव्ह मार्केट का बनलं होतं ना त्याचा पर्पज आज जाणून घेणार आहे. जे तुम्ही कॉल बाय पुट बाय करताना ते पर्पज नाही आहे डेरिव्हेटिव्ह मार्केट बनवल्याचा. तर ॲक्च्युली डेरिव्हेटिव्ह मार्केट जे बनलं होतं ते इन्शुरन्स पर्पज बनलं होतं, जे की तुम्हाला पोर्टफोलिओला इन्शुअर करण्यासाठी आहे. आणि आता हे थोडंसं कॉम्प्लेक्स न करता मुद्द्यात हात घालतो आणि तुम्हाला सांगतो नक्की काय आहे. ओके, सो सगळ्यात पहिली गोष्ट ही लक्षात ठेवा की डेरिव्हेटिव्ह जे मार्केट आहे ते तुम्हाला ट्रेडिंग पर्पज कधी नव्हतंच, तर ते इन्शुरन्स पर्पज होतं. ओके, इन्शुरन्स म्हणजेच काय, तर हेजिंग पर्पज बनवलं गेलेलं मार्केट आहे. कुठलं? डेरिव्हेटिव्ह मार्केट. मग डेरिव्हेटिव्ह मार्केट जर हेजिंग पर्पज बनवलं आहे, इन्शुरन्स पर्पज बनवलं आहे, तर आज आपल्याला ह्याचा उपयोग कसा करता येईल हे आपण बघणार आहे. आता मी थोडंसं डेप्थमध्ये जाईन आणि तुमचा पोर्टफोलिओ तुम्ही कॅल्क्युलेट करायचं की कसं करता येईल आणि कसं मॅनेज करता येईल. मी तुम्हाला आज अशा इन्साइट्स देणार आहे ना, तर ह्याचे स्क्रीनशॉट्स काढून ठेवा, नाहीतर नोट डाऊन करून ठेवा कशावरती, कारण की गोष्टी इम्पॉर्टंट आहेत इकडून पुढे. तर एक्झाम्पलसाठी आपण इकडे घेऊया, एक नंबर घेऊया. लाईक माझा पोर्टफोलिओ 5 लाखचा आहे, 5 लाखाचा माझा पोर्टफोलिओ आहे, आणि माझ्या 5 लाखाच्या पोर्टफोलिओमध्ये ना 5 स्टॉक्स आहेत. ओके, टेन्शन घेऊ नका. 1 लाखाचा ज्याचा पोर्टफोलिओ त्यांनी पण त्याच हिशोबाने करायचा आहे, आणि 5 लाख ज्याचा असेल त्यांनी पण त्याच हिशोबाने, 10 लाख असेल तरी त्यांनी त्या हिशोबाने. सो 5 लाखाचा आपण एक कन्सिडर करून चाललो की 5 लाखाचा एक पोर्टफोलिओ, त्याच्यामध्ये 5 स्टॉक्स आहेत, जे की 5 स्टॉक्स डिफरंट असणार. ऑब्वियस 1, 2, 3, 4, 5 असे 5 वेगवेगळे स्टॉक्स आहेत, आणि ह्याच्यामध्ये आपल्याला इन्व्हेस्टमेंट आपण केली आहे 5 लाख रुपये. आता मार्केट जर निगेटिव्ह चाललाय, अराउंड मी पकडून चाललो की 10% मी निगेटिव्ह आहे, तर मला अराउंड इकडे 50,000चा लॉस चाललाय. ओके, 50,000चा लॉस करंट चाललाय, किंवा तुमचा C2C असेल तर बेस्टच आहे, पण अराउंड मी पकडून चाललो की एवढा लॉस तुम्हाला असेल. तर ह्याला आता मॅनेज कसं करायचं ना हे जाणून आपल्याला घ्यायचं आहे. ओके, सो आपण इकडे एक कॉन्सेप्ट बघतोय, आणि खूप जास्त इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट आहे. तर कॉन्सेप्टचं नाव आहे बीटा. ओके, आता बीटा म्हणजे काय, ते ऑप्शन ग्रीक्स मधला नाही आहे. ऑब्वियस इकडे ग्रीक्स वगैरे डिस्कस नाही आपण करत आहे. एक कॉन्सेप्ट आहे बीटा. तर काय असतं की आपला जो स्टॉक आहे ना त्याचा बीटा बघायचा असतो काय आहे. सो एक्झाम्पलसाठी आपण असं घेऊया की माझा रिलायन्स स्टॉक आहे. ओके, मी एक्झाम्पल घेतोय, मला नाही माहिती त्याचा बीटा काय, मला चेक करावं लागेल. ओके, समजा फॉर एक्झाम्पल माझ्याकडे रिलायन्सचा स्टॉक आहे, तर रिलायन्सचा बीटा मला चेक करावा लागेल की बीटा ह्याचा काय आहे. समजा फॉर एक्झाम्पल रिलायन्सचा बीटा 1 आहे, 1.0 म्हणजे 1 आहे. तर ॲज कम्पेअर टू बीटा जो आहे तो रिलायन्सचा आपण बघतोय, ॲज कम्पेअर टू बघतोय आपण निफ्टीशी. ओके, बघा मी काय म्हणतोय, ॲज कम्पेअर टू निफ्टी आपण बघतोय. मग रिलायन्सचा बीटा बघितला तो आहे 1, आणि ॲज कम्पेअर टू निफ्टी म्हणजे फॉर एक्झाम्पल काय, रिलायन्सचा बीटा आहे 1 ॲज कम्पेअर टू निफ्टी. ह्याचं मिनिंग असतं की समजा निफ्टी फॉर एक्झाम्पल 1% फॉल करतंय, फॉलच पकडू आपण, राईज नको पकडायला, फॉल म्हणजे खाली चाललंय, बेरीज चाललंय, 1% फॉल करतंय निफ्टी. तर रिलायन्स जो आहे, ओके,
रिलायन्स पण 1%च डाऊन होणार, नियर बाय वर खाली होऊ शकतं. हे बघा, हे सिमिलर नसतं ॲक्च्युली. खरं सांगायचं तर ना, तुम्हाला माहिती आहे कधी कधी निफ्टी 2% राईज करतो आणि रिलायन्स आहे ह्या जागेवरती, पण आपल्याला काय करायचं आहे माहिती आहे का, आपल्याला इन्शुअर करायचं स्टॉकला, त्याच्यामुळे आपण हा बीटा बघतोय. तुम्ही म्हणाल की सर काल तर निफ्टी पडलं होतं 1% किंवा आज 2% पडलं, रिलायन्स फ्लॅट आहे. तसं नाही, एक्झॅक्टली तसं होत नाही. पण एक बीटा म्हणजे ती व्हॅल्यू दाखवते की ॲज कम्पेअर टू निफ्टी हा किती पडणार, निफ्टी किती पडल्यावर हा किती पडू शकतो, किंवा निफ्टीमध्ये कितीच्या मुवमेंट होतील तेव्हा इथं किती मुवमेंट होईल, याप्रमाणे असतंय. सो जास्ती कॉम्प्लिकेटेड नाही करत, एकदम सिंपल ठेवतो मी. आणि परत एकदा सांगतो कारण की भरपूर लोकांच्या डोक्यावरनं जात असेल, मला माहिती आहे. एक्झाम्पलसाठी दुसरा स्टॉक घेऊया. समजा एक्झाम्पलसाठी आपण घेऊया HDFC बँक. HDFC बँक. सो HDFC बँकचा बीटा आहे समजा 1.2. ओके, 1.2 ॲज कम्पेअर टू निफ्टी. बघा, काय जर तुम्हाला कॉम्प्लिकेशन वाटले तर कमेंटमध्ये टाका तुम्ही, मी आन्सर करतो, नाहीतर उद्याच्या स्ट्रीममध्ये डिस्कस करू. कुठल्याही स्ट्रीममध्ये व्हिडिओ तुम्ही 10 दिवसांना बघा, कुठल्याही स्ट्रीममध्ये आपण हे डिस्कस करूया. सो ॲज कम्पेअर टू निफ्टी 1.2 बीटा आहे. कशाचा? HDFCचा 1.2 बीटा. तर समजा फॉर एक्झाम्पल निफ्टी जर 1% मूव्ह झालं अपसाईडला, ओके, तर HDFC किती मुवमेंट होणार? 1.2%. एकदम क्लिअर असेल मला वाटतं, ह्याच्यापेक्षा काही कॉम्प्लेक्स नाही, एकदम सिंपल सांगितलं. ॲज कम्पेअर टू निफ्टी HDFCचा बीटा आहे 1.2. जर निफ्टी जर अपसाईडला 1% मूव्ह झाली तर HDFC जी आहे, HDFC बँक 1.2% मूव्ह होणार. ॲज सिम्पल इज दॅट. ओके, आता तिसरा स्टॉक बघूया, कुठला घेऊया? फॉर एक्झाम्पल ITC नको, सनफार्मा घेऊ. सनफार्मा घेऊ. ओके, सनफार्माचा बीटा आहे 0.5. ओके, 0.5 बीटा आहे. तर मला सांगा की निफ्टी 1% मूव्ह झाली अपसाईड और डाऊनसाईड वॉट एव्हर, तर सनफार्मा किती पर्सेंट मूव्ह होणार? सनफार्मा किती पर्सेंट मूव्ह होणार? तुम्हाला ऑब्वियस आन्सर माहिती असेल, 0.5%. ओके, सिंपल समजलं तुम्हाला? आता ह्या गोष्टी तुम्हाला समजल्या की बीटा कसा फाइंड आउट करायचा आहे आणि ह्याचं मिनिंग काय, याचा फायदा काय, मी तुम्हाला सांगून देतो. डोंट वरी. ओके, जस्ट होल्ड. ट्रेडिंग व्ह्यू वरती आपण आहे. इथं मला स्टॉक सर्च करायचे, तर स्टॉक सर्च करून घ्या. कुठला केला आता आपण? सनफार्मा बोलू ना, सनफार्मा. ओके, ह्याच्यावरती क्लिक करा. चार्ट ओपन केला मी, 1 डेची टाइम फ्रेम आहे. ओके, डझंट मॅटर. तुम्ही काय करायचं, इंडिकेटरवरती क्लिक करा आणि इथं करा बीटा. ओके, बीटा करा आणि इथं आहे बघा, इथं आहे काय, बीटा अगेन्स्ट एनी बेंचमार्क इंडेक्स. बेंचमार्क इंडेक्स कुठला आहे? आपला निफ्टी आहे. ओके, सेन्सेक्स आणि निफ्टी. सो आपण निफ्टी इथं कन्सिडर करतो आणि ह्याला ना फेवरेटमध्ये ॲड करून टाका लगेचच. ओके, ह्याच्यावरती क्लिक करा. सो बीटा काय आला बघा बरं, ह्याचा बीटा आहे इथं दिसतोय बघा, इथं 0.5 बीटा. एक्झॅक्टली मी 0.5च बोललो होतो. एक रॅन्डम नंबर, लिटरली मला माहीतच नव्हता, मी चार्टच ओपन केला नाही सनफार्माचा. इव्हन मला सनफार्माची प्राइस पण माहीत नव्हती आणि मी एक असंच नंबर जस्ट माझ्या डोक्यामध्ये आला आणि तोच निघाला 0.5. सो मला ह्याला एक्सप्लेन करायची गरज नाही कारण की ऑब्वियस आधीच तुम्हाला समजलं आहे. ओके, स्टेट बँक ऑफ इंडिया जर मी घेतला तर त्याचा बीटा आहे 1.4. ओके, सो आता ह्याचं मला वाटतं तुम्हाला आन्सर माहिती असावं की जास्ती मला सांगायची गरज नाही. समजा फॉर एक्झाम्पल जर निफ्टी 1% मूव्ह करते तर SBI किती पर्सेंट मूव्ह करणार? तर 1.5% मूव्ह करणार. हे बघा, हे बीटा पण कमी जास्ती होत असतं, पण एक रफली व्हॅल्यू आपल्याला सापडती की किती पर्सेंट मूव्ह होऊ शकतो. आणि हा कॉन्सेप्ट तुम्हाला युनिक वाटत असेल, नवीन आहे. ओके, तर ही गोष्ट लक्षात ठेवा. हे हेजिंग हे पहिल्यापासून कॉन्सेप्ट आहेत मार्केटमध्ये, हे वर्षानुवर्ष चालत आले आहेत, पण आपल्याला माहिती नसतात. आणि अजून काही गोष्टी पुढे बघतो त्या आपण कदाचित माहिती असतील किंवा नसतील माहिती, तर थोडंसं लर्निंगवरती फोकस करा. तर आता फायनली आपल्याला समजलं की बीटा काय आहे आणि निफ्टीच्या अगेन्स्ट आपल्याला किती मुवमेंट्स होतील किंवा काय. तर आता मला ह्याचा यूज कसा करायचा आहे, तर मला हे सांगायचं आहे. ह्याला मी कॉम्प्लेक्स करणार नाही, पहिली गोष्ट लक्षात ठेवा. कॉम्प्लेक्स नाही करणार. कॉम्प्लेक्स जेवढं करेल तेवढं कॉम्प्लेक्स होत जाईल हे. तर कॉम्प्लेक्सिटी न वाढवतो मी तुम्हाला सांगतो. आपण सुरुवातीला एक पोर्टफोलिओ बघितला होता, राईट? तर माझा 5 लाखाचा पोर्टफोलिओ होता आणि समजा 5 लाखाच्या पोर्टफोलिओमध्ये 5 स्टॉक्स आहेत आणि अराउंड पकडून चला की त्याचे स्टॉक्सचं जे वेटेज आहे, म्हणजे लाईक प्रत्येक स्टॉकमध्ये मी 1 लाख रुपये इन्व्हेस्ट केलेत. बघा, 1 लाख इन्व्हेस्ट होत असतील तरच हे ॲक्च्युली नंबर्स येतील. 1 लाख इन्व्हेस्ट आहेत असे 5 स्टॉक्स ना, 5 स्टॉक्स आहेत. आता 5 स्टॉक्स, तर माझ्या 5 स्टॉक्सच्या नावं मी घेत नाही आता इकडे. समजा ABCDE असे म्हणजे 5 स्टॉक्स आहेत. ओके, 1 2 3 4 5. सो अराउंड पकडून चला माझा 1%चा बीटा आहे, 0.5%चा बीटा आहे,
1.5%चा बीटा आहे, 1.2 आहे आणि 0.3चा बीटा आहे. तर तुम्हाला ह्याचं ॲव्हरेज काढावं लागेल, जे की आता मी कॅल्क्युलेशन करत बसत नाही. ऑब्वियस असतं की तुम्ही ह्याचं प्लस करा आणि डिवाइडेड बाय 5 करा, तुम्हाला ॲव्हरेज येऊन जाईल. सो ह्याचा एक ॲव्हरेज नंबर काढा. बट सेम व्हॅल्यू जर असेल तर, सेम वेटेज असेल तर, कारण की मी असं कन्सिडर केलं की 5 स्टॉक्स आहेत आणि प्रत्येक स्टॉकमध्ये 1 लाख रुपये इन्व्हेस्टेड आहेत. पण तुमच्या केसमध्ये वेगळं असू शकतं, डिफरंट असू शकतं. लाईक समजा फॉर एक्झाम्पल की तुम्ही एका स्टॉकमध्ये 1 लाख गुंतवलं, एका स्टॉकमध्ये 3 लाख गुंतवलं, बाकी 50,000 गुंतवलं, त्या केसमध्ये हा नाही चालणार. मग ज्याचा बीटा जास्त आहे, समजा फॉर एक्झाम्पल 3 लाख माझे इन्व्हेस्टमेंट आहे बी स्टॉकमध्ये, तर त्याचा खूप जास्त इम्पॅक्ट राहणार पूर्ण पोर्टफोलिओवरती तुमच्या. मग त्या केसमध्ये तुम्हाला तो बीटा जास्ती कन्सिडर केला पाहिजे, असं आहे. तर मी ह्याच्यामध्ये कॉम्प्लेक्स नाही करत, तुम्ही एक बीटा समजून घ्या फक्त, बीटा काय आहे. आणि जर एखादा समजा तुमचा एकच स्टॉक आहे, समजा फॉर एक्झाम्पल कुठला पकडूया आपण, SBIN, तर स्टेट बँक ऑफ इंडिया तुमचा जो आहे आता आणि त्याचा बीटा 1.4 आहे. तुमची SBI मध्ये इन्व्हेस्टमेंट आहे ना, तर निफ्टी जेव्हा पण 1% मूव्ह करेल तेव्हा SBI 1.5% मूव्ह केलेला असणार. म्हणजे निफ्टीच्या कम्पॅरेटिव्ह SBI खूप जास्त फॉल करणार फास्ट. ओके, सो ही गोष्ट तुम्हाला माहिती पाहिजे. तर ह्याचा ॲव्हरेज काढला समजा फॉर एक्झाम्पल तुम्ही, आणि ह्याचा ॲव्हरेज आला 1.2चा आला, 1.2 बीटा ॲव्हरेज आला, पूर्ण पोर्टफोलिओचा ॲव्हरेज 1.2 आला. तर 1.2 आला इथपर्यंत क्लिअर असेल तुम्हाला की काय केलं तुम्ही. परत सांगतो, तुमचा पोर्टफोलिओ आहे त्याच्यामध्ये 10 स्टॉक्स, 15 स्टॉक, 20 स्टॉक असू दे, ज्याचं हेवी वेटेज आहे पोर्टफोलिओमध्ये, समजा एखादा स्टॉक आहे ज्याची जास्ती क्वांटिटी आहे, त्याचा बीटा पहिला काढा. किंवा माझ्या पोर्टफोलिओवर ह्याचा इम्पॅक्ट जास्त आहे तर त्याचा बीटा किती आहे, आणि त्याचा बीटा जास्ती असेल तर मग तुम्हाला जे पण हेजेस आपण बघूया ते जास्त ॲग्रेसिव्ह घ्यावे लागतील. जर बीटा लेस असेल तर तिकडे ॲग्रेशन जास्ती कामाची गोष्ट नाही आहे, मला वाटतं चालून जाईल. 1% असेल, जर 1चा बीटा असेल तर दॅट्स ओके, तुम्ही नियर बाय जे मी तुम्हाला हेजिंग सांगतो ते तुम्ही करू शकतात. आणि जर ॲग्रेसिव्ह जात असेल, म्हणजे बीटा 2 पर्यंत जात असेल, 1.8 जात असेल, 1.5 जात असेल, तर तुम्हाला जास्ती हेजेस परचेस करावे लागतील त्या केसमध्ये. ओके, इथपर्यंत क्लिअर असेल. आणि मला माहिती आहे कॉन्सेप्ट थोडा किचकट आहे, मी थोडासा इझी ठेवण्याचा प्रयत्न करतोय. की मला निफ्टीमध्ये, ओके, मला काय करायचं आहे आता, निफ्टीमध्ये जो निफ्टी माझा बेंचमार्क इंडेक्स आहे, तर निफ्टीमध्ये मला ना पुट परचेस करायचे. पुट मार्केट जर फॉलिंग असेल, मार्केट जर क्रॅश करतंय ना, तर मी एखादा पुट परचेस करू शकतो. त्या केसमध्ये जर मी पुट घेतोय ना, तर मला काय होणार माहिती का, मार्केट पडताना त्याचा फायदा होणार या केसमध्ये. कारण की माझा पोर्टफोलिओ डेली निगेटिव्ह चाललाय, मायनस 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 चाललाय. मग मी कसं वाचू शकतो, तर मला तिकडे हेजिंग आणावं लागेल. ओके, इन्शुरन्स घ्यावं लागेल. मी इन्शुरन्स कुठून घेतो आपण, तर आपण निफ्टीचा पुट बाय करतोय. आणि हा पर्पज आहे ॲक्च्युली डेरिव्हेटिव्ह मार्केटचा. डेरिव्हेटिव्ह मार्केट जे आहे ना, ते इंट्रोड्यूस केलं होतं ना, ते ॲज अ हेजिंग पर्पज केलं होतं किंवा इन्शुरन्स पर्पज केलं होतं, ते आता फायनली आपण बघतोय. तर निफ्टीचा तुम्हाला पुट बाय करायची गरज आहे. इकडे तुमचा 5 लाखाचा पोर्टफोलिओ, 1 लाखाचा पोर्टफोलिओ किंवा 10 लाखाचा पोर्टफोलिओ, 50 लाखाचा पोर्टफोलिओ, डझंट मॅटर. ओके, मी तुम्हाला एक रॅन्डम नंबर सांगतो, ह्याच्यामध्ये हेवी कॅल्क्युलेशन्स असतात, कसं घ्यायचं मी तुम्हाला कॅल्क्युलेशन नाही सांगणार आहे, एकदम सिंपल ठेवूया आपण या गोष्टीला. ओके, तर निफ्टीचा चार्ट ओपन केला, इकडे ऑप्शन्स ओपन करूया. ऑप्शन चेन ओपन केली आणि एक्सपायरी कुठली घ्यायची आहे, प्रीमियम कुठले घ्यायचे, आता पूर्ण कॅल्क्युलेशन सांगतो मी. आणि रफली कॅल्क्युलेशन्स आहेत. ओके, एकदम असं नाही की बाबा डॉट टू डॉट मॅच करायचं आहे, तुमच्या मनाने जे पटेल ते घ्यायचं आहे. बट अशा प्रकारे तुम्ही इन्शुरन्स परचेस करू शकता. मला फक्त कॉन्सेप्ट समजावायचा आहे तुम्हाला. ओके, तर आता आपली जी एक्सपायरी चालू आहे ती जानेवारी चालू आहे आणि तुम्हाला ऑब्वियस इन्शुरन्स परचेस करायचा तर कधी पण ह्या विकली किंवा ह्या महिन्याचा नाही घ्यायचा आहे, लॉंग टर्मचा घ्यायचा, म्हणजे तो डीके पण नाही झाला पाहिजे. तर तुमच्याकडे 2 चॉईसेस आहेत, मी सांगतो तुम्हाला. 6 महिन्याचा घ्यायचा किंवा वर्षाचा घ्यायचा. 6 महिन्याचा म्हणजे कुठला येईल, जूनचा येईल, आणि वर्षाचा म्हटलं तर डिसेंबरचा येईल. तर पहिला जूनचा बघून घेऊ आपण. 26 जून 2025चा प्रीमियम बघायचा. आणि तुम्ही म्हणाल सर ह्याच्यामध्ये लिक्विडिटी असते का, ऑब्वियस ह्याच्यामध्ये लिक्विडिटी असते. मी तुम्हाला परत एकदा सांगतो, 6 महिन्याचे कॉन्ट्रॅक्ट्स जे असतात, जूनचे कॉन्ट्रॅक्ट्स आणि डिसेंबरचे कॉन्ट्रॅक्ट्स, ह्याच्यामध्ये लिक्विडिटी असते. कारण की लोक भरपूर जण ह्याच्यामध्ये ऑलरेडी ट्रेड करायला सुरुवात करतात, त्यांचे पोझिशनल ट्रेड्स असतात. ओके, लाईक मी जे तुम्हाला सांगतो ना इन्शुरन्स, असेच इन्शुरन्स परचेस करणारे लोक जगामध्ये भरपूर जास्त आहेत. ओके, सो आता आपण इकडे येऊया आणि प्रीमियम्स एकदा चेक करूया. प्रीमियम्स काय, तर ATM कुठे आहे तुम्हाला सांगतो मी. ATM तर इथं ATM आहे बघा. ओके, 24,000 जी प्राइस दिसते ना, तर हा ATM आहे ॲक्च्युली याचा. ओके, हा वाला 800-900चा हा ATM आहे. तर 26 जूनचा बघितला. आता आपण डिसेंबरचा पण एकदा बघूया. 800-900 प्राइस येते, 24 डिसेंबर 25. सो इकडे पण बघू. आता इथे जर प्राइस बघितली ना,
तर नियर बाय इथे 1000, इथं बघा 1400 आणि 1000 आहे, इथं 1600 आणि 1100, म्हणजे ह्याची जी प्राइस आहे रिअल प्राइस 1100 येते, 1100. सो डिसेंबरचं कॉन्ट्रॅक्ट मला परवडतंय बाय करायला, कारण की जूनच्या कॉन्ट्रॅक्टला पण तेवढेच पैसे द्यायचे, 200-300चा फरक पडतोय. सो बेटर आहे डिसेंबरचं कॉन्ट्रॅक्ट परचेस करायला पाहिजे, कारण की तुम्हाला एका वर्षाचा इन्शुरन्स भेटतोय आणि ह्याचा डीके पण खूप जास्त कमी असतो, कारण की 1 वर्षाची व्हॅलिडिटी आहे ना ह्याला, तर मेल्टिंग खूप कमी होतं. आता खूप लोक म्हणत असेल मेल्टिंग म्हणजे काय, ते नंतर आपण बघूया, ऑब्वियस ग्रीक्समध्ये असतं ते. तर इकडे जो मेल्टिंग असतो ना तो कमी प्रमाणात होतो. सो मी इकडे एक रफली कॅल्क्युलेशनसाठी पकडून चाललो की 1100चा आहे. ओके, सो प्रीमियम इकडे नोट डाऊन करून घेऊया. तर डिसेंबर 25चा कॉन्ट्रॅक्ट आहे आणि त्याच्यामध्ये जो ATMचा आहे तो नियर बाय ATM बघतो, OTM पण घेऊ शकतो आपण. तर मी 1100 पकडून चाललो आहे. 1100 पकडला तर अराउंड मला वाटतं इंटू 75ची लॉट साईज आहे, 500 रुपीज होतात. ओके, 82,500 होतात. तर 82,500 रुपये पूर्ण व्हॅल्यू आहे प्रीमियमची. जर 1100 रुपये मी पूर्ण एंटायर पे करतोय, म्हणजे शून्य जरी झाला तो, तरी मला 82,000 रुपयाचा इकडे लॉस होणार या केसमध्ये. ओके, ही गोष्ट पहिली नीट समजून घ्या आता, कारण की व्हिडिओ खूप लेंदी झाला आहे, आय नो दॅट, पण पळवू नका. मी परत एकदा सांगतो, खूप व्हॅल्युएबल व्हिडिओ आहे. 1100चा प्रीमियम आहे, 75ची लॉट साईज आहे, 82,500 माझी इन्व्हेस्टमेंट व्हॅल्यू होती आहे. आता एकच गोष्ट लक्षात ठेवा की माझा लॉस किती होईल सर आणि प्रॉफिट्स किती होतील. कॅल्क्युलेशन्स बघितले तर भरपूर साऱ्या गोष्टी आणि भरपूर फॅक्टर्स असतात त्याच्यामध्ये, ग्रीक्स असतात आणि भरपूर साऱ्या गोष्टी. ह्याच्यामध्ये कॉम्प्लेक्सिटी नको, म्हणून मी सिंपल सांगतो, तुम्ही 50% लॉस कन्सिडर करून चला. तुमचा 50%पेक्षा जास्त लॉस ह्याच्यामध्ये ह्या केसमध्ये होणार नाही. ओके, ट्रस्ट मी, बिकॉज त्याला खूप जास्त अपसाईडला मोमेंटम व्हायला लागेल आणि तेव्हा पोर्टफोलिओमध्ये पण रिटर्न्स खूप चांगले बनतील. आपल्याला इन्शुअर करायचे डाऊन साईडला, मार्केट आता क्रॅश करत आहे ना, तर डाऊन साईडला मला रिस्क फ्री थोडंसं ठेवायचं आहे, म्हणून मी करतोय. तर 50% माझी रिस्क आहे, अराउंड 80,000 पकडा, रफली कॅल्क्युलेशनसाठी आपल्याला बरं पडेल. सो 82,000 आहे ना, 80,000 पकडूया. तर मला ना 40,000 रुपये माझी इन्व्हेस्टमेंट व्हॅल्यू आहे, 40,000 रुपये माझे जाणार आहेत, लक्षात ठेवा. आता 40,000 रुपयाची मी रिस्क घेऊन चाललोय, इन्शुरन्स बाय करतोय मी 40,000 रुपयेचा. ऍक्च्युअली इन्शुरन्स घेताय की तुम्ही 82,000चा, पण रिस्क जे काय इन्शुरन्समध्ये ती आहे 40,000 नियर बाय. सो 40,000ची रिस्क घेऊन चाललोय. आता हे कॅल्क्युलेशन जे आहेत, मी परत एकदा आपण पॉईंटवरती येऊया. 5, सो आता नीट समजून घेऊया. माझा पोर्टफोलिओची व्हॅल्यू 5 लाख रुपये आहे. ओके, 5 लाख रुपये, आणि आता मी पुट परचेस केला होता, तर त्याच्यामध्ये रिस्क कितीची दिसली होती, 40,000ची नियर बाय मला रिस्क आहे. ओके, नियर बाय 8%ची मी रिस्क घेऊन चाललो माझ्या पोर्टफोलिओवरती. आता ह्याच्यामध्ये मी किती सिक्युअर आहे सर, है ना, हा क्वेश्चन असेल की मी किती सिक्युरिटी मला भेटणार ह्याच्यामध्ये, किंवा किती इन्शुअर करणार आहे. तर मी तुम्हाला ती गोष्ट सांगून देतो. समजा माझा पोर्टफोलिओ जो पहिल्यापासून होता ना, पोर्टफोलिओमध्ये माझ्याकडे जर SBI खूप जास्ती क्वांटिटी आहे, SBIN जर स्टॉक परचेस जास्ती करून ठेवलाय मी, तर SBIN समजा निफ्टी तुम्हाला किती सिक्युअर करणार. SBI समजा 10% जर पडतंय ना या केसमध्ये, तर माइट बी निफ्टी 7%च पडणार आहे. ओके, SBI जर 10% पडतंय तर निफ्टी 7% पडणार आहे. त्या केसमध्ये जास्ती वाचवू नाही शकणार तुम्हाला हा पुट, बिकॉज SBIचा बीटा खूप जास्ती बघितला होता. ओके, आय होप तुम्हाला समजलं असेल बीटा आपण का बघितला होता. समजतंय तुम्हाला, नसेल समजत तर डिस्कस नक्की नंतर करू, वाटल्यास तर सेकंडरी व्हिडिओ बनवता येईल. ओके, जेवढं मला शक्य आहे तेवढं मी सांगण्याचा प्रयत्न करतोय. SBIचा बीटा 1.5 होता, तर निफ्टीच्या कम्पेरेटिव्ह तो 1.5% जास्ती पळणार आहे, फास्ट पळणार आहे. निफ्टी 1% फॉल करत आहे, तर SBI 1.5% पडणार आहे. म्हणून जेव्हा SBI 10% डाऊन जाईल, म्हणजे तुमचा पोर्टफोलिओ 5 लाखाचा आहे, त्याच्यामध्ये फक्त SBIचे स्टॉक्स आहेत, आणि जर तुमचा पोर्टफोलिओ 50,000 जर मायनस गेला, ओके, म्हणजे 10% निगेटिव्ह आहे, तर त्या केसमध्ये निफ्टी फक्त 7% पडणार आहे. ओके, ती 10% नाही पडणार आहे. त्या केसमध्ये हा पोर्टफोलिओ तुम्हाला पूर्ण पैसे देणार आहे का, भरून नाही देणार, पण हा थोडीफार मदत नक्कीच करणार आहे. त्या केसमध्ये तुम्हाला काय करावं लागेल, थोडंसं अजून आतला प्रीमियम घ्यावा लागेल, परचेस करावा लागेल. ATM न घेता ITM घ्यावं लागेल. मग तुम्हाला त्या केसमध्ये काय करावं लागेल, मग तुम्हाला 10% पर्यंत रिस्क घेऊ शकतात तुम्ही पुटमध्ये. म्हणजे किती घ्यावं लागेल, 5 लाखाचा माझा पोर्टफोलिओ, तर नियर बाय 50,000ची मी रिस्क घेऊन चाललोय. ओके, तुमचा पोर्टफोलिओ सिक्युअर झाला. बट ओके, आय होप मी सांगितलंय आणि तुम्हाला समजलं पण असेल. समजा फॉर एक्झाम्पल आता सर मला 10%ची रिस्क नाही घ्यायची, 8%ची पण रिस्क नाही घ्यायची, मला असं वाटतंय सर ना की मार्केट कदाचित रिव्हर्स पण होईल, नाही एवढं नाही पडणार आहे. तर त्या केसमध्ये तुम्हाला काय करायचे, तुम्ही खूप OTMचा परचेस करायचा आहे. OTM आउट ऑफ द मनी, म्हणजे लांबचा परचेस करायचा आहे. आणि हे जे काय व्हिडिओ बनवतोय मी, असं सजेशन नाही देत की असंच करायचं आहे. हे फक्त एज्युकेशनल पर्पज आहे की बाबा हेजिंग असं केलं जातं. हेजिंग म्हणजे काय, तर इन्शुरन्स बाय करणं आहे.
समजा फॉर एक्झाम्पल OTMचा परचेस करताय, एखादा लांबचा परचेस करताय आणि रिस्क तुमच्या पोर्टफोलिओची किती येते, तुमचा 1 लाखाचा पोर्टफोलिओ, तरी पण तुम्हाला भीती वाटते ना. त्या केसमध्ये OTMमध्ये तुमची रिस्क समजा फॉर एक्झाम्पल 5,000 रुपीज आहे ना, म्हणजे 5% तुम्ही घेऊन चाललाय, किंवा तुमचा 10 लाखाचा पोर्टफोलिओ तुम्हाला वाटतं मार्केट सर नाही पडणार आहे, रिव्हर्स होऊन वरतीच जाणार आहे, त्या केसमध्ये तुम्ही 2% ते 3% रिस्क घ्या. मी तुम्हाला एक्झॅक्टली स्ट्राईक आणि लॉट साईज का सांगत नाही, तुम्हाला रिझन समजतंय का? बिकॉज हे तुमच्यावरती की तुम्हाला किती इन्शुअर करायचे, किती हेज करायचे त्याला, किंवा किती मोठा इन्शुरन्स परचेस करायचा. ज्याला जास्तीच भीती वाटते, सर मला नाही सर भीती वाटते सर मार्केट पडू शकतं, तुम्ही ITM परचेस करा. तुम्ही 10% 12% रिस्क घेऊन चला पोर्टफोलिओमध्ये. बट जेव्हा तुम्ही ही रिस्क घेताय ना, तुम्ही रिस्क घेताय तर तुम्ही टेन्शन घेऊ नका मार्केट फॉलचं. 12% रिस्क घेताय ना, तर तुम्ही एकदम निवांत राहा. मार्केट क्रॅश जरी झालं तुम्ही टेन्शन घ्यायची गरज नाही. तुमचा पोर्टफोलिओ जो आहे तो सिक्युअर एका टाईपमध्ये आहे. इन्शुरन्स तुम्हाला वाचवणार, तो पूट तुम्हाला वाचवणार. सो म्हणून म्हणतोय ज्यांना पण खूप जास्ती भीती वाटते, तुम्ही ITM करायचं आहे. ज्यांना ॲव्हरेज वाटतंय की बाबा त्याच्यामध्ये तुम्ही ATM परचेस करायचं आहे. ज्यांना काहीच फिअर नाही आहे पण तरी पण इन्शुरन्स पाहिजे सर, नको उगाच रिस्क काय घ्यायची, ओव्हरनाईटला काय झालं तर मला तर नको, घाबरायला होतं कधी कधी, तर त्या केसमध्ये तुम्ही OTMचा परचेस करायचा. ITMवाले तुम्ही 10% 12%ची रिस्क घेऊ शकतात. ओके, ATMवाले 8%च्या आसपास नियर बाय रिस्क घेऊ शकतात. OTMवाले 2, 3, 4%च्या आसपास रिस्क घेऊ शकतात. आय होप कॉन्सेप्ट पूर्ण क्लिअर असेल. आणि तरी पण कॉम्प्लिकेशन्स असणारच, नो डाऊट. कॉन्सेप्ट तसाच आहे आणि कॉम्प्लिकेशन्स असणारच आहेत. डाऊट्स जे पण आहेत डेफिनेटली कमेंट्समध्ये विचारा, नाही तर डिरेक्टली लाईव्ह स्ट्रीममध्ये या, तिकडे आपण डिस्कस करता येईल. ओके, आय होप तुम्हाला व्हिडिओ खूप जास्त व्हॅल्युएबल वाटला असेल. आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल ना, इम्पॉर्टंट हे आहे की तुम्ही मित्रांच्या सोबत शेअर करा व्हिडिओ, कारण की असे व्हिडिओज खूप कमी लोक बनवतात ऑलरेडी. आणि तुम्ही जसं की ह्याला प्रमोट कराल, ह्या व्हिडिओला लाईक्स जास्त येतील, सबस्क्रायबर वाढतील, तर माईट बी मला असे व्हिडिओज बनवायला थोडंसं मोटिवेशन मिळेल. ओके, सो दॅट्स वाय तुम्ही हा व्हिडिओ मित्रांच्या सोबत शेअर करा. तुमचे फॅमिली ग्रुप्स वगैरे असतील त्याच्यामध्ये शेअर करा, कारण की सगळ्यांचे पोर्टफोलिओ आजच्या डेटला आणि सगळ्यांना त्याच्यामध्ये सिक्युरिटी काहीतरी पाहिजे असते. त्या टाईपने तुम्ही त्याला इन्शुअर करू शकतात. तर ही गोष्ट तुम्ही तुमच्या मित्रांच्या सोबत नक्की शेअर करा. ओके, चला आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया मित्रांनो. चला बाय बाय, जय महाराष्ट्र.